परीक्षा कधी सुरू होणार आहेत? कशी तयारी आपल्याकडून करण्यात आलेली आहे प्रशासनाकडून? आपल्याकडे 10वी आणि 12वीची परीक्षा आता जी आहे फरवरी महिन्यामध्ये सुरू होणार. आता 10वीची जी परीक्षा आहे ते 20 फरवरीपासून आहे आणि 12वीची जी परीक्षा आहे ते 10 फरवरीपासून आहे. त्याच्यामध्ये जे आहे आपल्याकडे 10वीचे जे आहे एक 54 सेंटर आहे आणि 12वीचे जे आहे ते 39 सेंटर आहे. टोटल मिळून आपल्याकडे 11 जे आहे ते केंद्र संवेदनशील आहे. आम्ही जे आहे आता अशीच इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की सर्वांना प्रत्येक रूममध्ये जे आहे ते CCTV लावून घेतले पाहिजे. एक नंबर 2 जे आहे ते आपला असंच एक आहे की आपण एक भरारी पथक नेमून केलेले आहे. त्याच्यामध्ये आपला इन्व्हिजिलेटर जे आहे ते इन्व्हिजिलेटर आपले बोर्ड जे आहे ते अपॉइंट करतील, परंतु इन्व्हिजिलेटरऐवजी आपले भरारी पथक पण राहणार आहे, जे आपले प्रत्येक केंद्रावरती जे आहे कधी पण जे आहे जाऊन इन्स्पेक्शन करू शकतो. सर, आपण म्हणाला की CCTV वगैरे प्रत्येक केंद्राच्या आम्ही याच्यामध्ये जे आहे सर्वांना अशी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की त्यांनी याच्यामधून, कारण जे आहे परीक्षा केंद्राला एक्झाम होस्ट करण्यासाठी निधी देण्यात येत आहे बोर्डाकडून. त्यामुळे जे आहे त्यांनीच जे आहे ते प्रत्येक शाळामध्ये, प्रत्येक स्कूलमध्ये जे आहे ते कंपल्सरी क्लासरूमसाठी जे आहे ते CCTVची व्यवस्था करून घ्यायची. आपण प्रशासन एवढं सगळं कॉपीमुक्तीसाठी हे धोरण राबवणार आहे आणि निश्चितच हे चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होईल. परंतु काही ठिकाणी जर काही सेंटरचे चालक तिथं बऱ्याच ठिकाणी गैरप्रकार होतात. भरारी पथक आपलं काम करतं, परंतु जे तिथले लोक असतात, ज्यांचं सेंटर असतं, तिथं बरेचदा एखादी वेळेस गैरप्रकार त्यांच्याकडून होऊ शकतो. तर याच्यावरती काय कारवाई असणार आहे? त्याच्यामध्ये मागच्या वेळेस पण काही ठिकाणी जे आहे आम्हाला असा जे विषय मिळालेले होते ज्याच्यामध्ये लोकल टीचर्स किंवा लोकल सिटिझन्स जे आहे किंवा कुणी पण जे कॉपी याच्यासाठी इन्व्हॉल्व होता, त्याच्यामध्ये जे आहे आम्ही त्या तात्काळ स्कूलच्या एकतर लायसन्स कॅन्सल केला होता आणि त्याचबरोबर जे आहे त्या संबंधित जे लोकल सिटिझन्स होते ज्यांनी तो अडथळा केलेला होता त्याच्यावरती कारवाई पण केली होती. त्यामध्ये पण आता पण तसंच होणार आहे. आपण जे आहे प्रत्येक पेपरवरती बारकाईने वॉच ठेवणार आहे. मग प्रत्येक स्कूल्स जे आहे आणि प्रत्येक आपले पेरेंट्स आणि प्रत्येक मुलांना हेच मी सांगू इच्छितो की आपल्याला जे सर्वांना चांगल्याप्रमाणे आपण तयारी करावं, तयारीवरच भरोसा ठेवा. याच्यामध्ये कॉपी करणं किंवा आपण कुठल्या प्रकारचे मदत घेणं काही एक्झाममध्ये तो योग्य ठरत नाही आणि आपल्या जीवनासाठी पण पुढे जे आहे तो चालत नाही. असं कोणी पण आम्हाला आढळला आहे त्याच्यामध्ये सहभागी मिळाला, त्याच्यामध्ये आम्ही तात्काळ जे आहे ते पोलीस ॲक्शन पण घेणार आहे आणि आपल्याला पुढच्या कुठल्या याच्यासाठी पण बार पण करणार आहे. काही सेंटर असे सर इथं कॉपी आढळले असंच केलेलं आहे की ज्या ठिकाणी आधी जे कॉपी मिळालेली होती त्या ठिकाणी जे आहे आता परीक्षा केंद्र देऊ नये. यामुळेच आम्ही एक आदेश आमच्या कार्यालयामधून काढलेला आहे. ऑलरेडी EO प्रायमरी आणि CU जिल्हा परिषद यांना सर्वांना सांगण्यात आलेलं आहे की भाई कुठल्याच प्रकारे जे अशाप्रमाणे ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असेल त्याच्यामध्ये कुठलं सेंटर आम्ही परत देणार नाही.